कसं आहे सर, आपण जी काही निवडणूक लढली तर त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट होती की भ्रष्टाचार मुक्त विकास. विकास कोणी करतं आणि ते काय जनतेवरती उपकार नाही करत आपण, म्हणजे कोणी कुठलाही पक्ष असू दे काय, ते जनतेवर उपकार नसतात. कारण जनतेच्या टॅक्समधनंच विकास होत असतो. पण आमचं महाविकास आघाडीचं एकच ध्येय असेल की भ्रष्टाचार मुक्त विकास करायचा आहे. आणि मागे पण मी म्हटलं होतं की आम्ही क्वालिटी विकास करणार आहोत, फक्त क्वांटिटी विकास नाही. क्वालिटी असेल ना तर त्या गोष्टी टिकून राहतात. मागे मी आदरणीय बॅरिस्टर अंतुले साहेबांचं उदाहरण दिलं होतं की त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेला जो विकास आहे तो क्वालिटी विकास होता. आणि आम्ही आदरणीय अंतुले साहेबांच्या म्हणजे स्वर्गीय अंतुले साहेबांचे जे काही विचार आहेत त्या विचारावर चालणारी लोक आहोत. आणि त्या अनुषंगाने आम्ही श्रीवर्धनचा विकास, सर्वांगीण विकास करू. सर, कसं आहे माहिती आहे का, ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि या व्यतिरिक्त आमदारकी, खासदारकी याच्यामध्ये देखील श्रीवर्धन नगर परिषद येते ना. त्यामुळे ज्यांना इथे खासदारकी, आमदारकी भोगायची आहे त्या लोकांना विकासासाठी सहकार्य करणं अनिवार्य आहे. आणि त्यांनी नाही केलं तर हीच जनता त्यांना त्या ठिकाणी ठेवणार नाही. त्यामुळे विकासाची चिंता मला वाटतं करू नये. विकास नक्की होणार. आणि मी सांगितलं मगाशी पण की श्रीवर्धनच्या सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्रातील कुठल्याही नेत्याकडे जावं लागलं, त्यांची मदत घ्यावी लागली तरी आम्ही घेणार आहोत. परंतु ज्या इंटेन्शननी ह्या श्रीवर्धनवासियांनी ह्या खुर्चीवर बसवलं आहे, भ्रष्टाचारमुक्त विकास करण्यासाठी, तो 100% आम्ही करणार.